नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सत्याच्या जन्माचं रहस्य शोधून काढण्यासाठी मीराने निरूपाच्या कपाटातनं सुधाकर भाऊंची ती खास चावी पळवलेली आपण बघणार आहोत। तर इकडे आता निरूपा देविकाला म्हणत असते, देविका लाव, तुझ्या बाबांना फोन लाव आणि गुढीपाडव्याला त्यांना आपल्याकडे बोलावून घे। आता देविकाला तर धक्काच बसतो। त्याच वेळेस आता पाठीमागनं सत्य येतो आणि हसतच म्हणू लागतो, निरूपा तिचा बाप काय येत नसतो, नाही येणार ती। त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, असं कसं नाही येणार, यावंच लागेल, गुढीपाडव्याचा सण आहे, हो की नाही देविका, येतील ना ते, लाव पटकन फोन। त्यावर देविका म्हणू लागते, आई अहो तुमचं बरोबर आहे, गुढीपाडव्याचा सण आहे, पण कसं आहे ना, बाबांना वेळच नसतो ना हो, त्यांना खूप मीटिंग असतात आणि त्यांना यायला जमणार पण नाही, त्यामुळे ते नाही येऊ शकत। त्यावर निरूपा म्हणू लागते, देविका अगं त्यांना म्हणावं, काय त्या फॉरेनला राहताय सारखंच, अहो आपला पारंपरिक सण आहे गुढीपाडवा, नववर्षाचा, त्यामुळे कधीतरी आपल्याकडे येत जा आणि गुढीपाडव्याच्या सणाला ते जर आपल्याकडे आले ना तर खूपच धमाल येईल, त्यामुळे त्यांना सांग मी बोलावलं आहे आणि लवकरात लवकर त्यांना निघायला सांग। त्यावर देविकाला काय उत्तर द्यावं काही कळत नाही। तेव्हा देविका म्हणू लागते, आई अहो पण त्यांना सुट्टी भेटणार नाही। तर लगेच निरूपा म्हणू लागते, काय सुट्टी, अगं देविका ते तर मालक आहेत ना, मग मालकांना कशाला कुणाकडनं सुट्टी घ्यावी लागते, तेच ठरवतील ना कधी सुट्टी घ्यायची कधी नाही, त्यामुळे मला काय बी माहिती नाही, या पाडव्याला ते इकडे आलेच पाहिजे। कसं आहे ना, मागच्या पाडव्याला बी ते इकडे आले नव्हते आणि या पाडव्याला तर यायलाच पाहिजे। कसं आहे, जावयाला काहीतरी भेट आणली म्हणजे बरं होईल, हो की नाही। त्यावर सत्य म्हणू लागतो, अगदी बरोबर निरूपा, आणि त्यातल्या त्यात आता आपल्या बबड्याचा बिझनेसही सुरू झाला आहे, म्हणजे जरा बघूनही जातील ना आपल्या बबड्याचा बिझनेस। त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते, अगदी बरोबर, त्यामुळे देविका तू फोन कर आणि त्यांना बोलावूनच घे। तेव्हा देविका म्हणू लागते, आई मी सांगते पण जर त्यांना, त्यावर निरूपा म्हणू लागते, मला ते काहीच माहिती नाही, जर त्यांना जमत नसेल यायला तर पैसे पाठवा म्हणा, आणि हो मग त्या पैशांचा आपण एखादा दागिना खरेदी करू आणि मग तू गुढीपाडव्याला भेट म्हणून तू पंकजला देऊ शकतेस, लाव पटकन फोन। आता देविकाला धक्का बसतो, काय बाप नाही आला तर पैसे, मी पैसे कुठनं आणू, या बाईचं काय करू, तिला काही कळत नाही। तेव्हा देविका म्हणू लागते, ठीक आहे आई, मी रूममध्ये जाते आणि बाबांशी बोलून घेते, पण डायरेक्टली असे पैसे कसे मागायचे नाही, बरोबर नाही वाटत ना। त्यावर निरूपा म्हणू लागते, का बरोबर वाटणार नाही, अगं तू त्यांची लेक आहे ना, अगं लेकीने जर काही मागितलं ना तर बाप मुलीला देतोच, त्यामुळे तू मागायचे पैसे, जा पटकन। आणि हो देविका, चांगले 4-5 लाख मागव बरं का, कसं आहे ना सोन्याला खूप भाव आहे, म्हणजे कसं आहे 5 लाखात भरपूर सोनं येईल ना, जा लवकर। आता देविका मात्र इकडे रूममध्ये आलेली असते। त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, निरूपा अगं बरं झालं सोन्यावरनं मला लक्षात आलं, तो हार जो होता ना। त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, आले जा, मी दूध तापायला ठेवलं होतं वाटतं किचनमध्ये, खाली सांडेल ना, मी जात्या, असे म्हणत आता निरूपा मात्र तिकडनं पळ काढते। तेव्हा सत्याला खूपच राग येतो, सगळ्या एकाच माळेचे म्हणे या घरातले, हा बबड्या येत असला, बबडी येत असली आणि निरूपाई आता काही न सांगता निघून जाते, म्हणजे निरूपाई पळ काढायला बघते, पण मी सोडणार नाही, या बबड्या आणि बबडीला मी सोडणार नाही, नक्की या दोघांचाच काहीतरी झोल असणार आहे, या बबडीचं नंतर बघतो, पण आधी मला बबड्याचा पाठलाग करावा लागेल, नेमकं याचं काय चालू हे शोधून काढावंच लागेल, असे म्हणत आता सत्या मात्र इकडे KP नगर पोलीस स्टेशनच्या बाहेर असतो। आता त्याला कुणाचा तरी फोन आलेला असतो, तेव्हा तो फोनवरती बोलत असतानाच आता सांगू लागतो, हो मी बाहेरच उभा आहे, मी आलोच, असे म्हणतात सत्या गाडीतनं उतरणार, तेच त्याला समोर आता आपला बबड्या दिसू लागतो। बबड्या आज पुन्हा पोलीस स्टेशनला काय करतोय, बघावं लागतंय नेमकं या बबड्याची काय भानगड आहे, असे म्हणत सत्या पटकन गाडीतनं उतरतो आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर दरवाजातनं आता डोकावून बघू लागतो। तर पंकज आता पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आणि तो हवालदारांना म्हणू लागतो, हात जोडतो, साहेब सांगा ना, माझ्या मालाबद्दल काही कळालं का, सांगा ना। आता सत्या दरवाजातनं डोकत असतो, आता हा बबड्या या पोलिसांसमोर हात का जोडतोय, याचं नेमकं यांच्याकडे काय काम गुंतलंय हे काही त्याला कळत नाही। त्याच वेळेस आता हवालदार म्हणू लागतो, ते बाबा अरे सांगितलं ना, तुझं काम झालं की तुला आम्ही फोन करून कळू, तिंदा तिंदा इकडे येत जाऊ नको, हे बघ आता निघीकडनं डोकं खाऊ नको, जा लवकर। आता पंकजला तिकडनं हकललेलं असतं,
तेव्हा आता लगेच चिडचिड करत पंकज पोलीस स्टेशनच्या बाहेर येतो. सत्या पटकन आता बाजूला तोंड लपवतो. त्याच वेळेस पंकज लागतो, कोणीच ऐकून घेत नाहीये, कामच होत नाही, काय करू मी, शेट असे म्हणत पंकज तिकडनं निघून जातो. आता मात्र सत्याला काय करावं, नेमकं या बाबड्याचं काय चालू आहे हे शोधून काढावंच लागणार आहे. मला आतमध्ये जाऊन चौकशी करावी लागेल असे म्हणत आता सत्या लगेच आतमध्ये जातो. आतमध्ये सत्याने आजूबाजूला चौकशी केलेली असते. सत्या आता दरवाज्यात बाहेर येतो आणि त्याचं लक्ष आता तिथे मोस्ट वॉन्टेड म्हणून काही लोकांची फोटो लावलेली असतात त्या बोर्डकडे जातं. आता लगेच सत्याच्या डोक्यात एक भली मोठी कल्पना आलेली असते. त्यावर सत्या मनाशी जाऊ लागतं, चला बाबड्या, आता मी असं काहीतरी करणार आहे ना ज्यामुळे तुझं भांडं लवकर फुटणार आहे, कारण या गिरीमुळं तुझा खेळ संपणार असे म्हणत हसतच सत्या घरी निघतो. तर इकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. सत्या आणि रवीने एक प्लॅनिंग केलेलं असतं. तेव्हा रवी लागतो, वा सत्य दादा, एक नंबर भारी की, असंच करूया आपण, म्हणजे लवकरात लवकर खरा चोर पकडला जाईल. तेवढ्यात लगेच सत्या मला लागतो, बरोबर थांब, आपल्याला नाटकाला सुरुवात करायची आहे ना, फुसक्या आला की काय बघतो मी. आता सत्य दरवाज्यातनं डोकावून बघतो. पंकज आता घरी आलेला असतो. त्याच वेळेस सत्य मला लागतो, कर सुरू कर. आता इथे रवी लगेच सत्याचे फोटोज काढायला सुरुवात करतो. आता सत्या मस्त मस्त पोज देत असतो. आता दरवाज्यात आलेला पंकज या दोघांकडे बघू लागतो. काय चालू या दोघांचं, एवढे फोटोशूट का करताय ते दोघे असे तो आता एकटक बघत असतो आणि तिकडेच उभा असतो. त्यावर लगेच आता रवी मला लागतो, सत्य दादा, अरे यार, मी तुझे एवढे फोटो काढतोय पण चांगले येतच नाही आहे रे, खरंच इकडच्या बाजूने नाही येते रे, इकडे सरक बरं, इकडनंही नाही येते. सत्य दादा, मेन प्रॉब्लेम ना तुझ्या दाढीत दिसतोय, अरे सगळं काळपट दिसतंय रे तुझ्या चेहऱ्यावरती. त्यावर सत्य म्हणू लागतं, ए रव्या, उगाच माझ्या दाढीला नावं ठेवू नको. दाढी इकडून बी असते, इकडून बी असते आणि मधोमध बी असते, आणि आपली दाढी आपल्याला लई प्रिय आहे, आपण काही ती काढणार बिडणार नाही आहे. तुला चांगले फोटो काढायला जमत नसतील, नाहीतर तुझा कॅमेरा खराब असेल, नाहीतर आपली दाढीला कोणी नाव ठेवू शकत नाही. आणि मी काही त्या फुसक्यासारखं नाही आहे, काही झालं की लगेच मी माझी अर्धी मिशी भादरेन, असं करेन तसं करेन म्हणणारा. मला माझी दाढी खूप आवडते. त्याच वेळेस आता लगेच रवी लागतो, सत्यदादा, पण जमतच नाही आहे रे, चांगले येतच नाही, हे बघ ना किती खराब फोटो येतात. त्यावर लगेच आता पंकज मनाशीच म्हणू लागतो, हा सत्या तर एक नंबरचा वेडा आहेच, पण याने रवीलाही आपल्याबरोबर आपल्या साथीला ठेवून एडं बनवलं आहे. हा रव्या पण त्याच्याच मदतीला असतो आणि सारखा तो म्हणेल तसंच करतो, याचं पण वाट लागणार आहे. पण जाऊ दे, मला या दोघांच्या नादाला लागायचंच नाही आहे, कारण मी जर यांच्या नादाला लागलो ना तर सारखे काहीतरी खुसफुट करून प्रश्न विचारत असतात आणि मग मी यांच्या गोत्यात येतो. त्यापेक्षा आपलं रूममध्ये सटकून घ्या असे म्हणताच पंकज निघालेले असतानाच सत्य मला लागतं, बबड्या, अरे तू कधी आला, आम्ही तुला बघितलंच नाही, आमचं फोटोशूट चालू होतं ना. बबड्या, अरे ये की इकडे, बैस की, आपण मस्त गप्पा मारूया. त्यावर लगेच पंकज लागतो, नाही नको, मला फ्रेश व्हायचं आहे, मी जातो, तुमचं फोटोशूट चालू द्या. त्यावर रवी मला लागतो, पंकज दादा, अरे कसला आले फोटोशूट, अरे सत्यदादाचे फोटोज येत नाही बघ ना, आणि तो माझ्या मोबाईलला नावं ठेवतोय. त्यावर लगेच आता सत्य मला लागतो, हो तुझा मोबाईलच खराब आहे म्हणून माझे फोटो चांगले येत नाही, नाहीतर मी किती हँडसम आहे. पंकज आता हसू लागतो, ए सत्या, स्वतःला जास्त स्मार्ट समजू नको, तुझे फोटो काय येत नाही ते कळत नाही का, अरे तुझा चेहराच खराब आहे, त्यात रवीची आणि त्याच्या मोबाईलची काहीच चूक नाही आहे. तेव्हा लगेच सत्य मला लागतो, ए बाबड्या, माझ्या चेहऱ्याला नावं ठेवायचे नाही, नाहीतर या सत्याची गाठ लक्षात ठेव, माझे फोटो चांगलेच येतात पण या रव्याला जमत नाही, त्याचा कॅमेरा खराब आहे. त्यावर पंकज लागतो, मग रवी तू एक काम कर, तू दुसऱ्या कोणाचे तरी फोटो काढून बघ, ते चांगले येतात की नाही, मग कळेल या सत्याला याचा हा विद्रूप चेहरा कसा दिसतो ते. त्यावर लगेच आता सत्याला राग येतो, तो आता भडकतो आणि पंकजवरती ओरडू लागतो. त्यावर रवी लागतो, सत्यदादा, पंकजदादा, एक मिनिट, अरे भांडू नका, हे बघा दुसऱ्या कोणाला कशाला फोटो काढायला बोलायचं आहे, इकडे पंकजदादा आहे की. सत्यदादा, मी त्याचे फोटोज काढून बघतो कसे येत आहेत, मग आपल्याला कळेल ना प्रॉब्लेम नेमकं तुझ्या दाढीत आहे की कॅमेऱ्यात आहे, चालेल. त्यावर लगेच आता पंकज लागतो, अगदी योग्य, खरंच तू काढच माझे फोटो, मग कळेल या सत्याला माझे फोटो कसे निघतात ते असे म्हणत पंकज पटकन आता सत्याजवळ येतो आणि मी लागते, ए सरक, इकडे तुझे फोटो चांगले येत नव्हते ना,
आता बघ इकडे माझे फोटो किती भारी येतात ते. आता पंकज मस्त मस्त पोज देऊ लागतो. त्याच वेळेस रवी लागतो, पंकज दादा काय मस्त हँडसम फोटो आलेत ना तुझे. खरंच फोटो काढण्याच्या बाबतीत तू एक नंबर हा. काय मस्त दिसतोय तू. आता मात्र इथे पंकजला हरभऱ्याच्या झाडावर चढवलेलं असतं. तेव्हा पंकज खुश होतो आणि लागतो, रव्या मग एक काम कर, आता तू फोटो काढतोयस आहे तर 4-5 अजून काढ ना, मी मस्त मस्त पोज देतो. त्यावर लगेच आता रवी लागतो, सत्यदादा अरे बघ की काय मस्त पोज येत आहेत. रवी मी अजून छान छान पोज देतो हा. त्यावर लगेच रवी लागतो, पंकज दादा तू आता हसण्याची पोज दे, त्यानंतर रडण्याची, अशी विलनसारखी पोज दे. असे फोटोज आता रवी आणि सत्याने या बिंडोक पंकजकडनं काढून घेतलेले असतात. त्यावर लगेच आता रवी लागतो, हे बास आजच्यासाठी एवढे भरपूर झाले, मस्त निघालेत हा. त्यावर पंकज लागतो, बरं बरं ठीक आहे तुम्हाला सेंड करा मी जातो. असे म्हणत पंकज रूममध्ये निघून जातो. सत्या आणि रवी दोघेही एकमेकांच्या हातावरती टाळी देतात, कारण आता त्यांना जे हवं होतं ते तर त्यांचं काम झालेलं असतं, कारण त्यांना आता पंकजचा फोटो मिळालेला असतो. तर त्यानंतर इकडे आता देविका आपल्या रूममध्ये कपड्यांच्या घड्या घालत असते. त्याच वेळेस आता ती मनाशीच म्हणत असते, या बाईला काय करू मी, सारखी माझ्या बापाच्या पाठीमागे लागत असते. दरवेळेस हिला माझा बाप कशाला हवा असतो, काहीतरी दरवेळेस खुटपट काढते आणि माझ्या डोक्याला ताप देते. आता मी कुठनं आणू बाबा, मी काय करू, मला ना काही कळतच नाही. असा विचार चालू असतानाच आता मीरा आणि रिया देविकाच्या रूममध्ये येतात आणि दोघीही कॉटवरती बसतात. आता देविका त्या दोघींकडे बघू लागते, नेमकं या दोघे का आल्यात. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, देविका अगं तू किती काम करशील, थकली असेल ना, थांब आम्ही तुला कपड्यांच्या घड्या घालण्यास ना मदत करतो. आता देविका खुश होते, बरोबरच चालेल, घाला घाला पटापट घाला. त्यावर लगेच आता मीरा असे कपडे झटकवतच म्हणू लागते, देविका अगं कपड्यांच्या घड्या कशा घालायचं माहिती आहे, असे जोरजोरात कपडे झटकवायचे, म्हणजे कसं आहे ना त्यात जर काही किडे मुंगी लपलेले असतील तर त्या निघून जातात. आता लगेच रिया एक कपडा हातात घेते आणि जोरजोरात झटकू लागते. तेव्हा देविका म्हणू लागते, रिया अगं एवढं झटकायचं नसतं गं, एकदा दोनदा झटकलं तरी भरपूर होतं. त्यावर लगेच रिया म्हणू लागते, देविका म्हणजे कसं आहे ना, आतमध्ये वगैरे कुठे लपवून बसला किडा वगैरे तर म्हणून मी झटकलं, पण नाही सापडला, कुठेच नाही आहे. आता दोघींना मात्र सुधाकर भाऊंच्या कपड्यांमध्ये म्हणजे जी पॅन्टच्या खिशात जी चावी ठेवलेली असते ना ती शोधायची असते, म्हणून हा सगळा राडा चालू असतो. आता लगेच मीरा दुसरा शर्ट घेते, तोही झटकते पण काही हाताला लागत नाही. त्यावर लगेच आता मीरा बाबांची पॅन्ट घेते आणि जोरजोरात झटकते. त्यातनं मात्र आता ती जी गुपित रहस्याची चावी असते ना ती खाली पडलेली असते. आता लगेच देविकाचं त्या चावीकडे लक्ष जातं. तेव्हा लगेच रिया आणि मीरा खुश होतात. त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते, कसली चावी आहे ती. त्यावर मीरा म्हणू लागते, अगं बाबांची चावी आहे ती, मी ना माझ्याकडे ठेवते आणि नंतर आठवण करून मी बाबांकडे देऊन टाकेल. असे म्हणत आता मीरा आणि रिया एकमेकींकडे बघून खूपच खुश झालेले असतात. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, देविका अगं तू थकली असेल ना, तुला अजून जर दुसरं काही काम असेल तर तू करून घे, आम्ही दोघी या घड्या घालून घेतो, चालेल. त्यावर देविका म्हणू लागते, बरोबरच चालेल मी आलेच. देविका आता रूममधनं बाहेर निघून जाते. त्याच वेळेस रिया पटकन दरवाजा बंद करते. मीरा वहिनी सापडली ना चावी. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो रिया आपल्याला जे हवं होतं ते सापडलंय, आता यांच्या जन्माचं रहस्य आपल्याला लवकरच समजणार. त्यामुळे ना तू एक काम कर, तू इथे पटापट घड्या घाल, मी या चावीचा बंदोबस्त करून येतेच, माझ्या रूममध्ये व्यवस्थित ठेवून येते. असे म्हणत मीरा आता लगबगीने ती चावी हातात घेऊन निघालेली असतानाच आता लगेच रूमचा दरवाजा उघडताच सुधाकर भाऊ समोर उभे असतात. सुधाकर भाऊ आता ती चावी शोधण्यासाठीच देविकाच्या रूममध्ये आलेले असतात. आता मीराच्या हातात ती चावी बघताच बाबांना तर धक्का बसतो. आता सुधाकर भाऊ म्हणतात, मीरा तुझ्याकडे ही चावी कशी आली. आता मीराला आणि रियाला काय उत्तर द्यावं काही कळत नाही. तेव्हा हसतच मीरा म्हणू लागते, बाबा अहो मला ना तुमच्या कपड्यामध्ये सापडली, मी तुमच्याकडेच द्यायला आले होते. त्यावर लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, मी घरभर शोधत होतो ती चावी, दे इकडे आण. असे म्हणत आता लगेच सुधाकर भाऊ मीराच्या हातनं ती चावी घेतात. आता मीरा आणि रियाला जरा वाईट वाटतं, कारण थोडक्यात रहस्य जाणून घ्यायचं तर चावी हातातनं निसटलेली असते, पण दोघी काही हार मानायला तयार नसतात.
तर त्यानंतर इकडे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी ठरल्याप्रमाणे आता सत्या मात्र बबड्याच्या आधी पोलीस स्टेशनला पोहोचलेला असतो. आता आजूबाजूला बाहेर हवालदार असतात, काही लोकही असतात. आता सत्याला त्या मोस्ट वॉन्टेड बोर्डवरती पंकजचा फोटो लावायचा असतो, जेणेकरून या बबड्याची वाट लागेल आणि त्याचं भांडं फोडायचं असतं. त्यामुळे सत्या आजूबाजूला बघतो. आता हवालदार तर आतमध्ये गेलेले असतात, पण बाकड्यावरती एक माणूस बसलेला असतो. त्याचं सारखं लक्ष सत्याकडेच असतो. सत्याला काय करावं काही सुचत नाही. पण आता हळूच लपत लपत सत्या त्या बोर्डजवळ येतो. आपल्या खिशातनं फुसक्या पंकजचा फोटो काढतो आणि आता त्याला ती पेन लावून आता त्या बोर्डला चिटकवायचा. तेच एक हवालदार आतमधनं येतात. सत्या पुन्हा आता तो फोटो लपवतो. आता ते हवालदार तो बाकड्यावरती जो व्यक्ती बसलेला असतो ना, त्याच्या हातात फाईल देतात आणि तिकडनं निघून जातात. तो व्यक्ती आता त्या फाईलमध्ये बघण्यास गुंग झालेला असतानाच सत्याने मात्र आता वॉन्टेड म्हणून आता पंकजचा फोटो इथे चिटकवलेला असतो. त्याच वेळेस आता सत्या हसतच लागतो, बबड्या आता बघ तुझी कशी जिरते ते. आणि फोटोही अगदी भारी असतो हा, अगदी विलनसारखा मोठाले डोळे करून रागाच्या भरात काढलेला. त्यामुळे आता बबड्या सत्यागिरीचा वापर करून तुझं सत्य लवकरच समोर येणार, असे म्हणत सत्या तिकडनं निघून जातो. तर इकडे किचनमध्ये मीराचं काम चालू असतं. त्याच वेळेस आता रिया येते. मीरा वहिनी, यार काल थोडक्यात आपल्याकडनं चावी निघून गेली ना, नाहीतर आपल्याला ते रहस्य कळलं असतं. पण काय असेल ग मीरा वहिनी त्या चावीचं एवढं गुपित, मला ना तेच कळत नाही. त्यावर मीरा म्हणू लागते, अगं मी आजी आणि बाबांचं बोलणं ऐकलं. यांच्या जन्माचं रहस्य जर जाणून घ्यायचं असेल ना, तर ती चावी खूप महत्त्वाची. आपल्याला काय बी करून बाबांच्या कपाटातून ती चावी मिळवावीच लागेल. त्यासाठी आपल्याला त्यांचं कपाट उघडून बघावं लागेल. तेवढ्यात निरूपा येते. आता निरूपाने या कपाटाविषयीच्या गप्पा ऐकलेल्या असतात. मीरा आणि रिया दोघीही घाबरतात. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, काय गे मीरा, तू आमच्या कपाटाबद्दल बोलते? तेव्हा मीरा आणि रिया ततमम करू लागतात. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, अगं काय झालंय ते कपाट उघडलं की धपाधप कपडे खाली पडतात. मीरा तूच उचकापाचक केली ना त्यात, तू हात कसा लावला माझ्या कपाटाला? त्यावर लगेच आता रिया म्हणू लागते, नाही मॉम, आम्ही हात लावायचा विचार करत होतो, हात लावला नाही. आता निरूपा म्हणू लागते, काय विचार? त्यावर लगेच आत्ता मीरा म्हणू लागते, म्हणजे सासूबाई रियाला म्हणायचे आम्ही कसा विचार करू शकतो, तुम्हाला न विचारता कपाटाला हात लावायचा असं म्हणायचे. त्यावर निरूपा म्हणू लागते, ते काही मला ठाऊक नाही. मागच्या वेळेस त्या सत्याचे कुठले डॉक्युमेंट्स हवे होते म्हणून यांना घेऊन तूच ते कपाट अस्ताव्यस्त केलं होतं ना, मग आता ते कपाट तू साफ करून द्यायचं, मला बाकी काही माहिती नाही आहे. त्यावर लगेच रिया म्हणू लागते, मॉम अहो तुमचं कपाट आहे ना, मग तुम्हीच ते साफ करायला पाहिजे. तुमचा टाईमपासही होईल आणि कपाटही स्वच्छ होईल. मीरा वहिनी कशाला तुमच्या कपाटाला हात लावेल? आता मात्र मीरा लगेच रियाला खुणावते आणि लागते, रिया सासूबाई आपल्याला काम सांगतायत ना, मग नाही कशाला म्हणायचं, आपण दोघे करूया की. त्यांचं कपाट अगदी छान मस्त घड्या घालून व्यवस्थित करून देऊया की, वेळ मिळेल तेव्हा. आता लगेच रिया म्हणू लागते, अच्छा वेळ मिळेल तेव्हा का, चालेल चालेल. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, ए फुलवाली, वेळ मिळेल तेव्हा नाही या, लगेच जायचं आणि माझं कपाट अगदी छान व्यवस्थित पहिल्यासारखं करून द्यायचं, लगेचच्या लगेच झालं पाहिजे असे म्हणत निरूपा तिकडनं निघून जाते. त्यावर लगेच रिया म्हणू लागते, मीरा वहिनी अगं यार तू कशाला हो म्हटली, आणखीन काम वाढलं ना आपलं. त्यावर मीरा म्हणू लागते, रिया अगं आपल्याला जे हवं होतं तेच होणार आहे. आपण त्यांच्या कपाटात घड्या घालायला जाणार, पण बाबांची तरी चावी आपल्याला मिळू शकते की नाही मग? तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, हो मीरा वहिनी हे तर माझ्या लक्षातच आलं नाही, चल मग आपण पटकन जाऊया. दोघेही आता पटकन निरूपाच्या रूममध्ये येतात आणि आता कपाट उघडून मीरा त्यातनं कपडे काढू लागते. त्याच वेळेस रिया मात्र घाबरलेली असते. मीरा वहिनी यार मला खूप भीती वाटते गं. अगं सासूबाईंना जर कळलं की आपण त्यांच्या कपाटातनं चावी चोरली तर आपलं काही खरं नाही. अशा बंदुकीतनं गोळ्या झोडतात ना, तशा त्या आपल्यावरती गोळ्या झाडतील गं. आधी तर तुला फायरिंगला धरतील आणि त्यानंतर उरलेल्या गोळ्या माझ्यावरती झाडतील. मला खूप भीती वाटते. जे काय करायचं ना ते पटपटावर मीरा वहिनी. आता मीराने सगळे कपडे आता कपाटातनं बाहेर काढलेले असतात. आता मात्र मीराच्या हाती ती चावी लागलेली असते. मीरा पटकन ती चावी हातात घेते आणि आपल्या पदरात तिने एक लाईफबॉय साबण आणलेला असतो, तो साबण काढते आणि आता त्या साबणावरती मीरा आता ती चावी उमटू लागते. त्यावर रिया म्हणू लागते, मीरा वहिनी अगं काय करते तू? तेव्हा मीरा म्हणू लागते, रिया
अगं आपण किती वेळा पिक्चरमध्ये बघितलं आहे, जर आपल्याला अशीच सेम टू सेम चावी बनवायची असेल तर आपल्याला ती अशी साबणेवरती वठवून घ्यावी लागते. आपण आता ही चावी इकडेच ठेवूया, पण अशी सेम टू सेम दुसरी चावी बनवूया, म्हणजे आपल्याला ते रहस्य लवकरच कळेल. त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ फोनवरती बोलतच आता आपल्या रूमकडे निघालेले असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मोस्ट वॉन्टेडच्या बोर्डवरती पुसक्याचा फोटो बघताच आता लोकांनी मात्र या बबड्याला पकडायला अशी नुसती लगबग केलेली असते. आता एका व्यक्तीने बबड्याला पकडत ओढतच पोलीस स्टेशनमधले आणलेलं असतं. हे बघ, मी वॉन्टेड पकडला, मी चोर पकडला. त्याच वेळेस आपला फोटो बघताच पंकजला धक्का बसतो. माझा फोटो इकडे का लागला आहे? हा मीच आहे. त्यावर लगेच आता सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये असा धुमाकूळ झालेला असतो. तेवढ्यात आता सत्या येतो. आता मात्र बबड्या सत्याला बघून घाबरतो. त्याच वेळेस इकडे घरी आता सुधाकर भाऊ आपल्या रूममध्ये येतात. आता मात्र सुधाकर भाऊंनी रिया आणि मीराला कपाट उचकताना रंगेहात पकडलेलं असतं. सुधाकर भाऊ मात्र खूपच भडकतात. मीरा, काय चालू आहे तुझं? माझ्या कपाटातनं तू चावी चोरते मीरा, असे आता सुधाकर भाऊ मीरावरती ओरडू लागतात. आता मात्र मीरा हे रहस्य कसं जाणून घेणार, ती चावी मिळवणार का, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.